न्यूज 18 लोकमत वरती अचूक आणि वेगवान निकाल आपण बघणार आहोत दिल्लीतील विधानसभेचे। सुरुवातीच्या कलांमध्ये काटेकी टक्कर दिसतेय। दिल्लीच्या काही जागांमध्ये भाजप 2 आणि आप 2 जागांवरती आघाडीवर आहे। म्हणजे ही काटेकी टक्कर भाजप आणि आप मध्ये आता दिसायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीचे हे फक्त कल आहेत आणि यामध्ये भाजप आणि आप मध्ये काटेकी टक्कर। सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 2 जागांवर तर आप 2 जागांवरती आघाडीवर दिसतंय। हे कल सुरुवातीला हाती येत आहे। 70 जागांच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला भाजप सातत्याने अतिशय पिछाडीवर गेल्या 2 निवडणुकांमध्ये दिसलं। एकूणच विरोधकांची अवस्था दयनीय अशी होती, पण यावेळी मात्र तसं चित्र दिसलं नाही। लँडस्लाइड विक्ट्री 2 वेळा तर तिथं आपला मिळालेली होती। जवळपास 62 जागांपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता तो जो परफॉर्मन्स आहे तो रिपीट करणं शक्य आहे का आपसाठी? आणि दुसरं म्हणजे भाजपला गेल्या 25 वर्षांपासून जी सत्ता मिळवता आलेली नाहीये। दिल्लीत सत्ता म्हणजे दिल्लीवर झेंडा आहे, देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे, पण दिल्ली त्यांच्या हातात नव्हती ही सल मात्र त्यांच्या कायम मनात होती। आणि मला वाटतं आपण त्याच्याबद्दल सरांना विचारूया। केसरी सर, देश तर 3 वेळा ताब्यात आला, पण दिल्ली हातातून निष्ठत होती, दिल्ली विश्वास दाखवत नव्हती। विधानसभेला लोकसभेला त्यांच्याकडे जायचे दिल्लीकर, पण विधानसभेला नाही, असं का होत होतं? आणि आता भाजपसाठी 25 वर्षांनी हा विजय मिळवणं किती महत्त्वाचं असेल? त्याआधी एक मोठी बातमी बघूयात आपण। भाजप आणि आप मध्ये पुन्हा एकदा काटेकी टक्कर दिल्लीमध्ये आप 3 जागांवरती आघाडीवर आहे। हे कल हाती येत आहेत। बुराडीमधनं आपचे संजय झा आघाडीवर असल्याची बातमी समोर येते, तर भाजप सुद्धा 3 जागांवरती आघाडीवर आहे। दिल्लीमध्ये आप 3 जागांवर तर भाजप 3 जागांवरती आघाडीवर। त्यामुळे ज्या काही 70 जागा आहेत विधानसभेच्या दिल्लीमध्ये, बुराडीमधनं आपचे संजय झा आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हा खेळ आता पुढचे काही तास सुरू राहणार आहे आणि अखेर आपल्या समोर फायनल निकाल ज्यावेळेला समोर येईल तेव्हा आपल्याला कळेल दिल्ली नेमकी कुणाची। भाजपला यश येतं की आप पुन्हा एकदा दिल्ली राखण्यात यशस्वी ठरतं? बुराडी या विधानसभा मतदारसंघातनं दिल्लीत आपचे संजय झा आघाडीवरती आहेत, ही सध्याची मोठी बातमी। 3 भाजपचे उमेदवार तर 3 आपचे उमेदवार आघाडीवरती आहेत। सुरुवातीच्या कलांमध्येच काटेकी टक्कर। पडपडगंजमधनं भाजपचे नेगी आघाडीवरती आहेत, कुठे आपचे उमेदवार तर कुठे भाजपचे उमेदवार आघाडीवर। रोहिणीमधनं भाजपचे उमेदवार आघाडीवरती। विधानसभेमध्ये 70 जागांपैकी आता हे सुरुवातीचे कल जे हाती येत आहेत। दिल्लीमध्ये आप 3 जागांवरती तर भाजप 3 जागांवरती सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। देवळीमधनं आपचे प्रेम चौहान आघाडीवरती आहेत। त्यामुळे भाजपचं जे स्वप्न आहे दिल्ली काबीज करण्याचं ते यंदाच्या 2025च्या निवडणुकीमध्ये शक्य होतं का, बघूया। प्रीता, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले जात आहेत। आपल्या सोबत काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्यासोबत डॉक्टर अभिजित मोरे आहेत, आम आदमी पक्षाचे राज्य सचिव आहेत, पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मला वाटतं आता आपण अभिजित यांच्याकडे जाऊया। डॉक्टर, काय म्हणताय, किती विश्वास आहे तुम्हाला आज तुम्ही पुन्हा सत्ता काबीज कराल याचा? आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये जनतेभिमुख खूप कामं झालेली आहेत। येतोय फक्त एकदा फ्रेम। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की 4थ्यांदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत। जनतेचा विश्वास हा आम आदमी पक्षावरती आहे आणि येत्या थोड्या वेळातच आपल्याला हा विश्वास सार्थ दिसेल। आणि याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने प्रचंड जनतेसाठी महत्वाची कामं केलेली आहेत। दिल्लीमधल्या सरकारी शाळांचा कायापालट हा आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेला आहे। ज्यावेळी लोक मतदान करायला जातील त्यावेळी या सरकारी शाळा लोकांना नक्कीच दिसतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे। दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून लोकांना मोफत उपचार देण्याची सोय ही आम आदमी पक्षाने केलेली आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे। मोफत पाणी, मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा आणि यासारख्या इतर अनेक गोष्टी या आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेल्या आहेत। आणि एवढंच नव्हे
तर दिल्लीमध्ये पायाभूत सुविधांवरती सुद्धा आम आदमी पक्षाने खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलंय. 38 नवे फ्लायओव्हर हे आम आदमी पक्षाच्या सरकारने या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये बनवलेले आहे. 10,000 किलोमीटरची वॉटर पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे. 4,500 किलोमीटरची सीवर पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे. दिल्ली मेट्रोचं नेटवर्क हे 250 किलोमीटरनी वाढवण्यामध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारला यश आलेलं आहे. मला वाटतं या सर्व कामाचा परिणाम म्हणून बर, दिल्ली मला आम मला आदमी एक पक्षाला उपप्रश्न नुकसान विचारायचा झालेलं आहे. एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ईव्हीएम सगळे चेक केले होते का व्यवस्थित? काही अडचण होती का ईव्हीएम मध्ये? आणि दुसरं म्हणजे मतदार याद्या वगैरे सगळं व्यवस्थित होतं का? आधीच विचारून ठेवलेलं बरं. मतदार यादींमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घोळ होते. हे ज्यावेळी आम्ही मतदार यादी तपासायला घेतली त्यावेळेस आम्हाला दिसलं आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला असं आढळलं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या लेटर हेडवरती इलेक्शन कमिशनला अर्ज दिलेले आढळले, ज्याच्यामध्ये हजारो मतं डिलीट करण्याची किंवा हजारो मतं ऍड करण्याची निवेदनं ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिली गेली होती. त्यासाठी ज्यावेळी आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतला तर त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतल्यानंतर अनेक ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरनी जे प्रत्यक्ष जाऊन व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं ते अनेक ठिकाणी केलेलं नाही. आम्ही आमच्या याबाबतचे जे आक्षेप आहेत हे इलेक्शन कमिशनकडे वेळोवेळी नोंदवलेले आहेत आणि ठीक आहे, या ठीक मतदार आहे. याद्यांमधला जो घोळ आहे हा मला वाटतं की पूर्णपणे मिटलेला नाहीये, परंतु तो काही प्रमाणामध्ये रोखण्यामध्ये आम आदमी पार्टीला यश आलेलं आहे. इलेक्शन कमिशननी ज्या ज्या ठिकाणी आम्ही हे प्रकार उघडकीस आणलेले आहेत हा, त्या त्या ठिकाणी कारवाईचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे की ते प्रकार त्या ठिकाणी थांबले असतील. ठीक आहे, आणि ठीक एवढंच आहे. नव्हे तर गेले 2 दिवस आपण बघतोय की दिल्लीचं मतदान संपून सुद्धा 48 तास उलटून झाले सुद्धा इलेक्शन कमिशननी फायनल मतदानाची आकडेवारी ही वेबसाईट वरती टाकली नव्हती, पब्लिकरित्या जाहीर केली नव्हती. काल आम आदमी पक्षाच्या वतीने ट्रान्सपरंट इलेक्शन .in नावाची वेबसाईट जारी केली आणि या वेबसाईटच्या माध्यमातून फॉर्म 17C संपूर्ण दिल्लीमधले 13,500 फॉर्म 17C आम्ही त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशननी जर आम्हाला मतमोजणीच्या वेळी मतांमध्ये जर काही फेरफार दिसला तर आम्ही लागलीच फॉर्म 17C सोबत ते त्याची म्हणजे पडताळणी तुम्ही करणार आहोत. पुरेपूर काळजी जे- घेतलेली आहे डॉक्टर, तुम्ही काळजी घेतलेली आहे, त्यामुळे तटबंदी तुमची मजबूत आहे. धन्यवाद. तटबंदी आम्ही आमच्या बाजूने पूर्ण ठीक करण्याचा आहे, प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. विलास, हेमलत, त्याआधी एक छोटासी अपडेट आपण कलांबद्दलची घेऊयात की आता 70 पैकी 5 जागांवरती आप सध्या आघाडीवरती आहेत आणि त्याच्या पाठोपाठ भाजप सुद्धा अगदी कोण पुढे कोण मागे अशी सध्या चुरस आहे ती कलांमधली आहे. सध्या आप 5 जागांवरती दिल्लीमध्ये आघाडीवर. निश्चितच. पण आपल्याला प्रेक्षकांना हे सांगायला हवं की या सगळ्या मतमोजणीला सुरुवात होऊन अवघे काही मिनिटं झालेले आहेत. हे सगळे कल स्थिर व्हायला सुद्धा काही वेळ जावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला एक अंदाज येऊ शकेल. तर आता हे अगदी सुरुवातीचे कल आहेत, पण या सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्लीत आम आदमी पक्ष 6 जागांवरती आघाडीवरती दिसतोय. पोस्टल वोटिंग जे आहे ते सध्या आपल्याला आपल्या समोर दिसतंय. चांदणी चौकामधून आपचे सतीश जैन आघाडीवर, बाबरपूरमधून आपचे गोपाल रॉय आघाडीवर आहेत. त्यांची लोकप्रियता बाबरपूरमध्ये खूप मोठी आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे 6 उमेदवार सध्या आघाडीवर. सुरुवातीच्या कलांमध्येच ही काटेकी टक्कर बघायला मिळतेय. त्यामुळे काय सांगावं, भाजप 4 आणि आम आदमी पक्ष सध्या 6 जागांवर दिल्लीमध्ये आघाडीवर दिसते. पडपडगंजमधनं भाजपचे उमेदवार आघाडीवरती आहेत. सुरुवातीच्या कलांमध्येच ही काटेकी टक्कर आणि हीच काटेकी टक्कर आपल्याला शेवटपर्यंत बघायला मिळते का? आणि मग दिल्लीची गणितं कशी जुळवली जातात जर भाजप आणि आप यांच्यामध्ये अशीच काटेकी टक्कर सुरू राहिली तर? अर्थात मला स्नेहलता ताईंना विचारायचं आहे, आता या सगळ्यामध्ये काँग्रेस कुठे आहे, आम्ही कुठं पाहायचं आणि तुम्ही स्वतःला कुठे पाहता ताई या सगळ्यात? हेमलता पाटील म्हटले का आपण? हा, हेमलता ताई. हा हा हो, बरोबर आहे की आता जे एक्झिट पोलचे जे रिपोर्ट्स आपण बघितले त्याच्यामध्ये काँग्रेसला काही फारशा जागा दाखवलेल्या नाहीयेत आणि आता चित्रही तसंच दिसतंय. त्यामुळं दुसऱ्यांच्या लग्नामध्ये आपण किती नाचायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत आणि कशा पद्धतीने आता हे सगळे निकाल पुढे येत आहेत त्याच्यावरती काँग्रेसनी पुढे कशा पद्धतीने रणनीती आखली पाहिजे. संघटनात्मक पातळीवरती आम्ही कुठे कमी पडलेलो आहोत का आणि जनतेपर्यंत हे सगळे मुद्दे घेऊन जाण्यामध्ये कमी पडलोत किंवा
काँग्रेसच्या शीला दीक्षितांच्या काळामध्ये जे काही चांगली कामं झाली होती, प्रदूषणाच्या बाबतीत असतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असतील, ती हा. कामं जनतेसमोर नेण्यामध्ये आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो का हे बघावं लागेल. पण मला असं वाटतं की हे आता प्रायमरी सगळे कल येत आहेत. अजून आपल्याला एखादा तास वाट बघावी लागेल आणि त्यानंतर नक्की चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर मग काही बोलता येईल. पण आता ताई, सध्या एक आपण प्रश्न ताई फक्त ताई एक प्रश्न, दोघे सोबत राहिलात लोकसभा निवडणुकीमध्ये आणि तुम्ही एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलात. या निवडणुकीमध्ये कदाचित दोघे एकत्र असतात तर चित्र वेगळं राहिलं असतं का? जास्त कम्फर्टेबल असतात का? नाही कसं असतं की काँग्रेस हा पहिल्यापासून राष्ट्रीय पक्ष आहे आणि मग हळूहळू कसं होत गेलं की प्रादेशिक पक्षांना सोबत घेताना त्यांची ताकद वाढवताना काँग्रेसची स्वतःची ताकद बऱ्याच ठिकाणी कमी होत गेली. म्हणजे आम्ही अनेक राज्यांमध्ये हे स्वतः अनुभवलंय. बंगाल असेल, इव्हन महाराष्ट्रामध्ये असेल, इव्हन साऊथकडची राज्य असतील. मग अशा वेळेला थोडी अशी भावना होते की आपण प्रादेशिक पक्षांना मदत करता करता आपण आपली वाढ खुंटते का? आणि त्यामुळं मला असं वाटतं की पक्ष तर मी नेतृत्वाला मी हा निर्णय थोडंसं घ्यावा तुम्हाला लागला असेल. थोडंसं थांबवतोय. एक अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीचे कल आहेत, पण यात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर, विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या आतिशी सुद्धा पिछाडीवर. खरं तर आम आदमी पक्षाचे हे 3 प्रमुख चेहरे, पण हे 3 प्रमुख चेहरे सुद्धा पिछाडीवरती जात आहेत. मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल, आतिशी या तिन्ही चेहऱ्यांचं पिछाडीवरती जाणं हे काय संकेत देत आहे? खरं तर मला वाटतं आपण याच्याबद्दल विचारूया. डॉक्टर, काय सांगाल? 3 प्रमुख चेहरे आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर खरं तर तुम्ही ही सगळी निवडणूक, सगळं रणसंग्राम लढलेला होता. नाही, बघा हे आता जस्ट पोस्टल बॅलेट आहेत आणि याच्यावरती कॉमेंट करणं हे मुळातच चुकीचं आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम आदमी पक्षाचे जे प्रमुख 3 नेते आहेत, माननीय अरविंद केजरीवाल, माननीय मनीषजी सिसोदिया आणि आमच्या मुख्यमंत्री आतिशीजी, या तिघांनाही पुरेपूर टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेला आहे.